रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपण एकनाथ महाराज हरिपाठ निरूपण अभंग क्रमांक 25 यावर आजचा व्हिडिओ करत आहोत. महाराज म्हणतात, मुद्रा ते 5 लावोनिया लक्ष, आजचा अभंग शेवटचा आहे, 25वा आहे आणि आज हरिपाठ संपतो आहे आणि म्हणून भैरवीच्या स्वरामध्ये आपण हा अभंग घेतो आहोत. मुद्रा ती 5 लावोनिया लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरे दिसे, हरिमुखी गाता हरपले चिंता. एकनाथ महाराज म्हणतात की मुद्रा ती 5वी लावोनिया लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरे दिसे. ध्यान योग, ज्ञान योग, भक्ती योग, कर्मयोग, योगायोग इतके योग आहेत. तर त्या योगाने, त्या योगाच्या ज्या मुद्रा आहेत ना, चिन्ह, प्रतिकात्मक भाव म्हणजे मुद्रा, ही सुद्धा एक मुद्रा आहे. ह्या ज्या मुद्रा आहेत तर ते ध्यानेनात्मनि विंदन्ति, ध्यानामुळे परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणून ध्यानयोगी ते मुद्रा लावून ध्यान करत असतात, कारण त्यांना आत्मानुभव घ्यायचा असतो, आत्मानंद घ्यायचा असतो. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की तो आत्मानंद घेण्यासाठी, आत्मानंदापर्यंत पोहोचण्यासाठी ध्यानयोगी लोक काय करतात, ती 5वी मुद्रा लावतात. मग 5व्या मुद्रेने ध्यान धरून ध्यानेन आत्मनि विंदन्ति असं भगवद्गीता म्हणते. तर मुद्रा लावल्यानंतर मग त्यांना काय अनुभव येतो, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. तो आत्मा जो आहे ना, तो प्रत्यक्ष हरी दिसतो. कशामुळे? त्या 5व्या मुद्रेच्या स्थितीमुळे. अनेक प्रकारच्या मुद्रा सांगितलेल्या आहे. हस्तमुद्रा आहे, मनमुद्रा आहे, पुन्हा भाष्यमुद्रा आहे, बंधमुद्रा आहे, आधार मुद्रा आहे आणि एक अभंग पुन्हा असा माऊलींनी लिहिलेला आहे की त्या अभंगामध्ये आम्ही अनेक वर्षानुवर्ष दत्तजन्माचे जे कीर्तनं व्हायचे, म्हणजे सप्ते व्हायचे, त्याच्यामध्ये तो अभंग अनेक वेळा कीर्तनासाठी मी घेतलेला आहे. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावो निखेचरी, प्राणयामी बैसला तेने सांडियली माया, त्यजियली कंथा काया, मन गेले विलया ब्रह्मानंदा माजारी. म्हणजे दत्तात्रेयांचं हे वर्णन ज्ञानेश्वर माऊलीने केलेलं आहे की पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी. इथं मुद्रा शब्द आला आहे पहा, म्हणजे त्या मुद्रेला खेचरी मुद्रा म्हटलेलं आहे. ती खेचरी मुद्रा लावून काय करतोय तो योगी, म्हणजे भगवान दत्तात्रेय, तर ब्रह्मानंदी राहिला तेने सांडियली माया. ब्रह्मानंदामध्ये राहिला येतो, ती मुद्रा लावल्यामुळे ब्रह्मानंद प्राप्त होतो. तेने सांडियली माया, त्यजियली कंथा काया, मन गेले विलया ब्रह्मानंदा माजारी. ब्रह्मानंदामध्ये मन जातं. कशाने? तर ती मुद्रा लावल्याने. आणि तेच इथे एकनाथ महाराज म्हणतात, मुद्रा ती 5वी लावोनिया लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापक भरिले तोची हरी. गुरुमंत्र कानामध्ये सांगतात, मस्तकावर हात ठेवतात आणि सांगतात, तत् त्वम असी, ते तू आहे, तत् ब्रह्म त्वमसी. आणि मग तो त्या ध्यानमुद्रेने तो त्या ब्रह्मानंदाकडे जातो, आत्मस्वरूप होतो आणि तो आनंदामध्ये मग्न होतो.
म्हणजे कानी जे पेरिले तत्वमसी महावाक्याचा उपदेश तेच आपल्याला ज्ञानदृष्टीने आत्मानुभव येतो, आत्मस्वरूप आपलं आपल्याला दिसू लागतं. कर्म उपासना ज्ञान मार्गी झाले, हरिपाठी आले सर्व मार्ग. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात कर्म उपासना ज्ञान हे सगळे मार्ग हरीच्या पाठीमागे येतात, हरिने प्राप्त होतात. हरीमुळे हरिनामाने चित्तशुद्धीद्वारा माणसाला ज्ञान होतं, ज्ञानाद्वारा तो मोक्षस्वरूप होतो. पाठी आले सर्व मार्ग. सगळे मार्ग जेवढे असतील ना परमार्थातले ते हरिनामामध्ये त्याच्या मागून येतात. म्हणजे एवढा हरिनाम महत्त्वाचा आहे. हरिपाठी आले सर्व मार्ग, नित्य प्रेम भावे हरिपाठ गाये. म्हणून महाराज म्हणतात प्रेमभावाने नित्यनेमाने जर हरिपाठ गायला तर काय होईल? हरी कृपा होय तयावरी. त्याच्यावर हरिकृपा होते. 3 कृपा आहेत, हरिकृपा, आत्मकृपा आणि सद्गुरुकृपा. तर हरिकृपा महत्त्वाची आहे आणि त्याच्यावर हरिकृपा होऊन तो आनंदी होतो. झाला हरिपाठ बोलणे येथोनी. नाथ महाराज म्हणतात हरिपाठ झाला, इथून पुढे बोलणं हरिपाठ रूप झालं. एका जनार्दनी हरी बोला, हरिमुखी गाता हरपले चिंता. हे द्रुपद आहे, सगळ्या हरिपाठाचं द्रुपद आहे. हरिमुखी गाता हरपली चिंता. चिंता गेली पाहिजे, चिंतनाने चिंता जाते. मनुष्य हरिरूप होतो, आनंदी होतो. त्याचंच आत्मस्वरूप त्याला प्रत्ययाला येतो, आनंद होतो. त्या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे, हरिमुखी गाता हरपले चिंता. चिंता गेली पाहिजे म्हणून हरीचं चिंतन करा, हरिनाम घ्या, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून प्रत्येक अभंगामध्ये नाथ महाराजांनी हरी शब्दाचा प्रयोग केलेला आहे. काही काही अभंगात, एका अभंगात 5-5, 7-7 वेळा हरी शब्द आलेला आहे. आणि बहुतेक सगळे अभंग 5 चरणाचे आहेत. आणि हा बोलीला हरिपाठ, इथून पुढं हरिपाठ हा समाप्त झाला. हरिपाठ सलग 25 अभंग आपण आपल्यापुढे सादर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि आपण मनाचे कान करून ऐकलं. हरी म्हणा, आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल यात संशय नाही, भरवसा नक्की आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.